आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा सर आहेत. सर, काय सांगाल, आज 60व्या वर्धापन दिनानिमित्त एक भाषण झालेलं आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती मोठं भाषण होतं, पाहायला मिळालं. एकूण कसं बघा, पाहिजे? आपल्या एकमेव ऑपरेशन आहे आणि खास करून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनामध्ये एकच ऑपरेशन आणि एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा हात बळकट करायचा आहे. महिला असो, तरुण वर्ग असो, भाडेकरू असो. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन पॅन्थर, ऑपरेशन लायन हे मीडिया क्रिएशन आहे. परंतु जर कोणी खासदार उभाटामध्ये नाराज आहे आणि त्यांची लीडर्स इनएक्सेसिबल आहे, अनुपलब्ध आहे, त्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, मतदारसंघात लोकांचा हात आणखी बळकट करायचा आहे, महाराष्ट्रात पुढे घ्यायचं आहे, देशात पुढे घ्यायचं आहे, तर आपण स्वागत करू. एकूणच ऑपरेशन तुडवा अशा प्रकारचं वक्तव्य देखील मग समोरून केलं जातं. अशा वक्तव्यांकडे काय पाहिजे? का मी एक गोष्टी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उभाटामध्ये काय असे लोक आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि म्हणूनच खासदार पासून कार्यकर्त्यापर्यंत त्यांना उभाटामध्ये नाही राहायचं. धन्यवाद. यामध्ये सर, शेवटचा प्रश्न, दिल्लीमध्ये कशा प्रकारची आता ताकद वाढू शकते या सगळ्यात? बघू काय होईल. 1-2 दिवसात तुम्ही थांबा. थँक्यू. 1-2 दिवस अजून थांबायला म्हणतायत सर. पाहण्यासारखं असेल या 2 दिवसामध्ये कशा प्रकारची घटना जी आहे ती दिल्लीमध्ये घडते.